मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट असणार आहे. कारण जानेवारी 19वा हप्ता कधीपर्यंत जमा होईल किंवा ज्यांची केवायसी झाली नाही त्या लाडक्या बहिणींनी आता पुढे काय करायचं आहे, निधीच्या बाबतीत कोणती मोठी अपडेट आहे, ही सगळी माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा आपल्याला फॉलो सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तर लाडक्या बहिणींनो, जानेवारी 19वा हप्त्याबाबत नवीन शासन निर्णय आलेला आहे व त्यामध्ये निधीचे वितरण किती होणार आहे किंवा ज्या काही लाडक्या बहिणी असणार आहेत त्यांच्या संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट देण्यात आलेली आहे. लक्षात घ्या, 31 डिसेंबरला एक वितरण झालं होतं व त्यानंतर 13 जानेवारीला एक वितरण झालं होतं. म्हणजे काय, डिसेंबरचा व जो काही नोव्हेंबरचा हप्ता आहे व डिसेंबरचा हप्ता आहे व तो जमा झालेला होता. परंतु आता जानेवारीचा हप्ता कधी जमा होणार आहे, कारण फेब्रुवारी महिन्याचा 19 दिवस झाले तरी सुद्धा लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाही. परंतु GR आल्यानंतर 1 ते 2 दिवसांमध्ये हे वितरण होतं. त्याच्यामुळे लक्षात घ्या, 20 तारीख अतिशय महत्त्वाची आहे. आपण याआधी सुद्धा सांगितलं होतं की 15 ते 20 तारखेपर्यंत लाडक्या बहिणींना GR येईल, त्यानंतर वितरण सुद्धा सुरू होईल. 20-21 पर्यंत लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहे. परंतु ज्यांची केवायसी झाली नाही, लक्षात घ्या, ज्यांना फक्त दुरुस्ती प्रक्रियेसाठी चान्स दिलेला आहे, पण ज्यांची केवायसीच झाली नाही, केवायसी झाली नाही म्हणजे काय, तुम्ही नोंद पण केली नाही, तुम्ही कोणते कागदपत्रे जमा केली नाही, त्यांनी काय करायचं आहे. तर शासनाकडे एकच विनंती की ज्या लाडक्या बहिणींची केवायसी झाली नाही, प्लीज इथे एक ऑप्शन द्या. कारण काही तर आपण पाहिलं होतं मागच्या वेळेस सुद्धा, एक केवायसी करण्यासाठी, केवायसी दुरुस्ती प्रक्रिया करण्यासाठी, नवीन केवायसी करण्यासाठी सरकारने ऑप्शन दिला होता, पण त्यामध्ये बऱ्याच लाडक्या बहिणींना काय होतं, प्रॉब्लेम्स होते. केवायसी होत नव्हती, OTP प्रॉब्लेम होता बऱ्याच लाडक्या बहिणींना, कागदपत्रे नव्हते किंवा जे काही वेबसाईटचे प्रॉब्लेम होते. मग आता हे नक्कीच लाडक्या बहिणींची चूक नाही. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींना सरकारने ॲटलिस्ट 15 डेज म्हणजे 15 दिवसाची तरी ते मुदत दिली पाहिजे आहे. तुम्हाला काय वाटतं नक्कीच कमेंट करा. कारण का की जवळजवळ त्यांनी काय केलं आहे की बऱ्याच लाडक्या बहिणींना अपात्र केलेलं आहे. जवळजवळ 40 ते 45 लाख लाडक्या बहिणी होत्या त्या लिस्टमध्ये. ही संख्या कमी नाही. त्यामुळे यावेळेस सुद्धा आता ही भीती आहे की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये नक्की हे वितरण होईल का नाही. कारण तुम्ही पाहू शकता निधीच्या बाबतीत मोठी अपडेट काय आहे. तुम्ही पाहू शकता इथे जी निधीची अमाऊंट देण्यात आलेली आहे अत्यंत कमी आहे. निधीची अमाऊंट हे बघा, आर्थिक वर्षाकरिता निधी वितरणाची कार्यप्रणाली वगैरे बघा, 98.45 कोटी इतकीच निधी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून मिळाली आहे. कोणत्या महिन्यासाठी, जानेवारी 2026 साठी मिळालेली आहे. तर लाडक्या बहिणींनो लक्षात घ्या, अत्यंत कमी ही निधी आहे. 98.45 लाख म्हणजे काहीच नाही निधी. आणि त्यामध्ये काय सांगितलेले की 3,960 कोटी इतका नियतत्व मंजूर झालेला आहे. बरं, आधी जे काही आपले माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जे काही निधी वितरणाबाबत अपडेट देण्यात आली होती, पुरवणी मागणी वगैरे मंजूर झालेली आहे, त्यामध्ये अमाऊंट तुम्ही पाहू शकता काय होतं की 6,103 कोटी रुपयांचं होतं व ते जानेवारी, फेब्रुवारी, मार्च महिन्यासाठी म्हणजे हे पूर्ण निधी अवेलेबल झाली होती. पण आता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून ही निधी देण्यात आलेली आहे, ते फारच कमी आहे. त्यामुळे नक्कीच किती % लाडक्या बहिणींना पैसे मिळणार हे तुम्हाला सुद्धा लक्षात येत असेल. कारण का, निधी कमी आहे म्हणजेच काय, आता ज्यांची दुरुस्ती झाली आहे त्या लाडक्या बहिणींनी तरी पैसे जमा व्हायला पाहिजे. कारण ऑनलाईन प्रक्रिया आहे. ऑफलाईन प्रक्रिया असते तर आपण समजून घेतलं असतं की कागदपत्रे ते पुढे कधी जातील, त्यानंतर ते पूर्ण डेटा कधी जाईल. पण ऑनलाईन कागदपत्रे, ऑनलाईन जे काही डॉक्युमेंटेशन आहे, ऑनलाईन केवायसी केलेली आहे, त्याच्यामुळे तिथे पूर्ण डेटा सेव्ह असतो. त्यामुळे सरकारला एक विनंती आहे की ज्यांची दुरुस्ती झाली आहे त्यांना पण पैसे मिळायला पाहिजे आहे व पेंडिंग पैशाबद्दल सुद्धा लवकरात लवकर नवीन GR द्या, जेणेकरून त्यांना सुद्धा खात्रीलायक माहिती मिळेल की सरकार लाडक्या बहिणींना फसवत नाही. तुम्हाला काय वाटतं, नक्कीच तुमचं जे काही व्ह्यू आहे नक्कीच कमेंट करून सांगायचं आहे. कारण का, लाडक्या बहिणींनो, आपण जर शांत बसलो तर नक्कीच आपली दखल कोण घेणार नाही. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला वाटते का ही निधी कमी आहे किंवा ज्यांची केवायसी झाली नाही आता त्यांनी काय करायचं, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. ज्यांची केवायसी झाली नाही त्यांना काय, तर महिला व बालविकास विभाग असतो, ज्यामध्ये प्रकल्प अधिकारी असतात. आपल्याला माहिती आहे प्रकल्प अधिकारी असतात, त्यांच्याकडे एक अर्ज द्या की आम्हाला आता बघा, ज्यावेळेस केवायसी चुकली होती त्यावेळेस लाडक्या बहिणींनी काय केलं होतं की जास्तीत मोर्चा काढल्या होत्या. आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण वारंवार सांगतोय की आम्हाला चान्स द्या. त्याच्यामुळे सरकारने नक्कीच ही विनंती आहे ते ॲक्सेप्ट केली व आपल्याला केवायसी दुरुस्ती प्रक्रिया करण्यासाठी ते एक हे दिलं, चान्स दिला आहे. तसंच ज्यांची केवायसी झाली नाही त्यांना सुद्धा एक चान्स देणं गरजेचं असणार आहे. कारण
बऱ्याच लाडक्या बहिणी गरजू आहेत. तिथे कोणीही असं नाही की खूप श्रीमंत आहे व अर्ज केलेला आहे. पण असेल त्यांना काय झालेलं आहे, अपात्र करा. पण जे काम करून ज्यांच्या घरी खरंच 2.5 लाखांपेक्षा उत्पन्न कमी आहे त्यांना नक्कीच इथे चान्स दिला पाहिजे आहे. बऱ्याच लाडक्या बहिणी अशिक्षित आहे किंवा बऱ्याच लाडक्या बहिणी खेड्यागावातल्या आहे की त्यांना माहितीच नाही की ई-KYC म्हणजे काय. तर त्यांच्यापर्यंत जाऊन तुम्ही जसे लाडकी बहीण योजनेची मागच्या 2 वर्षाखाली कॅम्प घेऊन अर्ज भरत होता, आता सुद्धा कॅम्प घ्या, ई-KYC करून घ्या. म्हणजे लाडक्या बहिणी कशाला अपात्र होतील किंवा लाडक्या बहिणीचे पैसे कशाला बंद होतील ना. तुम्ही हे विचार नक्कीच करायला पाहिजे आहे. लाडक्या बहिणींनो, तुम्ही सुद्धा नक्कीच सांगा तुम्हाला काय वाटतं. तर महिला व बालविकास विभाग प्रकल्प अधिकारी असतात, त्यांची भेट घ्या, तिथे एक अर्ज द्या, विनंती अर्ज असतं ते द्या. विनंती अर्जामध्ये सगळी माहिती भरा, तुमचे पैसे का बंद झाले आहेत, कशामुळे तुमची ई-KYC झाली नाही. आम्हाला ई-KYC करण्यासाठी एक चान्स नक्कीच मिळायला पाहिजे. ही संख्या जर मोठी असेल तर सरकारकडे काही पर्याय राहणार नाही व आपल्याला ई-KYC साठी नक्कीच इथे एक ऑप्शन देण्यात येईल. महत्त्वपूर्ण अपडेट आहे, जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करायचं आहे व अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपल्याला फॉलो व सबस्क्राईब करा. धन्यवाद.